नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि हाय बघा, याला नवीन स्पायडरमॅन घेतलाय, तर दाखवते तुम्हाला की हा बघा माझा नवीन स्पायडरमॅन. तर त्याला कालच घेतले, त्यामुळे तो आता 2-3 दिवस त्या स्पायडरमॅन बरोबरच खेळणार आहे. तर इकडे मध्ये जे गार्डन ते ओपनिंग झालं होतं, तर दिशांगला म्हटलं की नवीन गार्डन झालं तर तुला दाखवतो आम्ही, चल. पण इकडे थोडं अर्धवट काम असल्यामुळे गार्डन बंद होतं, त्यामुळे काय आम्हाला आतमध्ये जाता आलं नाही आणि गेटसुद्धा बंद होते. मग त्याच्यामुळे मग आम्ही आतमध्ये गेलोच नाही. तर त्याच्यानंतर मग म्हटलं की आता गार्डन तर बंद आहे, तर कुठे जायचं, म्हणून मग मला ब्लाऊजसुद्धा घ्यायचे होते. माझे ब्लाऊजसुद्धा दुकानात राहिले होते, तर ते सुद्धा घेण्यासाठी गेलो होतो. मग तिकडून येताना म्हटलं ब्लाऊजसुद्धा आपले कलेक्ट करू आणि मग पुढे जाऊ. तर ब्लाऊज घेतले मी आणि घेतल्यानंतर पेट्रोलसुद्धा गाडीमध्ये भरायचं होतं, म्हणून पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपवरती गेलो. आणि पेट्रोल भरून आल्यानंतर इकडे एक कार्मेल स्कूलच्या इकडे ना मोठं पटांगण आहे, तिकडे बऱ्याचशा लेडीजना स्कूटी बाईक वगैरे चालवत होतं. तर माझा पण मोह आवरला नाही, तर म्हटलं चला, मी पण बरेच दिवस गाडी हातात घेतलेली, तर म्हटलं थोडीशी चालूया, म्हणून मी सुद्धा इकडे चालवत होती. आणि काही लेडीजसुद्धा इकडे गाडी शिकत होत्या. मला तशी गाडी येते, पण तरी पण म्हटलं की बरेच दिवस जर आपण हात नाही लावलं, तर चला आजसुद्धा हात साफ करून घेऊ. मग मी बराच वेळ गाडी चालवली. माझ्यासुद्धा मनाला खूप शांती वाटली. त्याच्यानंतर मग संध्याकाळसाठी जेवणासाठी काय करायचं ह्यासाठी इकडे मच्छी घेत होती. आणि मच्छीसाठी गर्दी इतकी होती ना की त्या मावशींना दादांना वेळच नव्हती, कोणाला काय देऊ कोणाला काय देऊ. मी म्हटलं पटकन मला द्या आणि मला घरी जाऊ दे, कारण फिश घेऊन मग मला घरी जाऊन सगळा स्वयंपाकसुद्धा करायचा होता, म्हणून आपलं फटाफट घेतलं. आणि मग घरी जाताना आमच्या इकडचं आजूबाजूचं वातावरण जे त्या हायवे साईडचं वातावरण एकदम मस्त, कारण तिकडे अजून कसं कन्स्ट्रक्शन जास्त प्रमाणात झालेलं नाही, त्यामुळे डोंगर सगळे असे मोकळे आहेत, तर एवढं वातावरण छान होतं.
तर तुम्ही बघितलं असेल, की मी आज येताना कोळंबी घेतली आणि मच्छी आणायला किती सारी गर्दी होती. एका स्टॉलवरती खूप जास्त गर्दी होती. कारण आम्ही तर मॉर्निंगला गेलोच नव्हतो काही मच्छी वगैरे आणायला, कारण आपण देवळात गेलो होतो ना. तर त्या हिशोबाने काय आम्ही आणलं नाही. आणि आज संध्याकाळी म्हटलं गर्दी नसेल, पण खूप जास्त गर्दी होती. मला काय कोळंबीच घ्यायची होती, कारण जास्त घेऊन उद्या परत सोमवार आहे. त्या हिशोबाने मी काय कोळंबीच घेतली आणि मस्तपैकी कोळंबी फ्राय केलेली आहे इकडे. आणि एका साईडला कुकरमध्ये मी आहे ना कोळंबीचा भात सुद्धा बनवलाय बघा. शिट्टीचा आवाज सुद्धा येत असेल. आत्ताच जस्ट गरम गरम आहे, अजून तो थंड पण नाही झालाय. आणि माझ्या साहेबाला हा तिखट भात आवडत नाही, तर त्याने मला फरमाईश आहे त्याची छोट्याची माझ्या दिशांची, की मला भाकरी पाहिजे. मग त्याला मी ही ज्वारी आणि कणीची मिक्स अशी भाकरी भाजलेली आहे. तर असं छोटंसं असं मस्तपैकी आमचं छानसा असा बेत आहे. शिवाय आपल्याकडे काकडी, टोमॅटो, बीट हे सुद्धा मी कटिंग करून फ्रीझरला ठेवलेलं आहे खाण्यासाठी. तर हे सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये होतं. तुम्हाला जर हा आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी तुम्ही सुद्धा मस्त खा आणि सुदृढ राहा.